सर, आत्ताच एक मोठी बातमी अशी आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैन्याला पूर्णपणे सूट दिली आहे। जेव्हा पंतप्रधान अशा वॉरलाईक सिच्युएशनमध्ये सैन्याला पूर्णपणे सूट देतात, त्याचे अर्थ नेमके काय होतात? याचा अर्थ हा आहे की जे काही सैन्याला योग्य वाटेल पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याकरता हो, त्याच्याकरता सैन्याला कुणाला विचारायची आवश्यकता नाही आहे। ते संरक्षण मंत्र्यांना पंतप्रधानांना सांगून ठेवतील आहे। परंतु काय करायचंय हे पूर्ण निर्णय सैन्य अधिकारी, सेना अध्यक्ष किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, नौसेना अध्यक्ष, वायुसेना अध्यक्ष, संरक्षण मंत्री हे लोकच ठरवतील आहे। हो, आणि ह्याकरता ही जी सूट दिलेली आहे ह्याचा अर्थ आहे की भारताने पंतप्रधानांनी की जे आतंकवादी ज्यांना पाकिस्ताननी समर्थन दिलेले आहे त्यांना आम्ही कबरमध्ये जाऊन खोदू आणि तिथून त्यांना काढूय हीच ठरवायची कोणत्या सेवावरती कुठे काय करते, टार्गेट कोणतं ठेवायचंय, कुठे बॉम्बिंग करायची आहे, हे सगळ्याकरता परत पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री जायची आवश्यकता नाही आहे। याचा अर्थ आहे की आता वेळ आलेली पूर्ण देशाने पंतप्रधान, केंद्रीय शासन आणि सैन्य बळ यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। हो, त्याच्यावर ते वादाविवाद करायची आवश्यकता नाही आहे। कोण काय करेल, असं का केलं, असं का नाही केलं, ही सगळी विचारायची गोष्ट नाही आहे। ही गोष्ट आहे आणि याचा अर्थ हाच आपण लावला पाहिजे। आणि लवकरच मला वाटतं काही दिवसातच भारत प्रत्युत्तर कारवाई करेल पहलगाव हल्ल्याकरता। जी सर, आणखी एक मुद्दा की जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा कोणत्याही बाजूने येणारी प्रत्येक वाक्य ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात, कारण युद्ध हे केवळ फिजिकली शारीरिकदृष्ट्या लढलं जात नाही, तर ते मानसिकदृष्ट्याही लढलं जातं। तर आज पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की दहशतवादाला चोख उत्तर देणार, सैन्याला पूर्ण सूट दिली गेलेली आहे, दहशतवादाचा समूळ नायनाट करणार, ही वाक्य कशी प्रेरणादायी ठरतात किंवा कशी महत्त्वाची ठरतात? ही फार महत्त्वाची बातमी आहे मॅडम, ही फार महत्त्वाची बातमी आहे। त्याचा अर्थ हा आहे की पंतप्रधानांनी सेनाध्यक्षांना पूर्ण सूट दिली आहे की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय, वेळेवर तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुम्हाला पूर्ण सूट देतोय आणि जे तुम्ही कारवाई कराल असेल हे आम्ही म्हणजे सेनावरती, सेनाध्यक्षांवरती आहे। सैन्य दलावरती पूर्णपणे विश्वास दाखवत पंतप्रधानांनी त्यांना पूर्णतः सूट दिलेली आहे। प्रत्येक निर्णय त्यांनी घ्यायचा आणि अर्थातच सरकार त्यांच्या पाठीशी असणार आहे। शेकटकर सर, आपले आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।